हल्ली आपण बघतो खूप सारे लोक कंप्लेंट्स करतात की माझ्या मुलांना टी व्ही लागते, माझ्या मुलांना सतत मोबाईल लागतो, मोबाईल बघितल्याशिवाय ते जेवत नाहीत किंवा मोबाईल बघितल्याशिवाय ते झोपत नाहीत, बाहेर गेलं तर त्यांना मोबाईल लागतो. तर मला वाटतं या सवयीसाठी कुठंतरी आपणही तितकंच कारणीभूत आहे. आपल्याला काम असेल आपण मोबाईल लावून देतो मुलाला की तू बघत बस, बाहेर गेलं मुलांना आपण मोबाईल देतो. तर या सगळ्या सवयी कळत नकळत आपणच त्यांना लावून दिलेल्या असतात असं मला वाटतं. तर आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार किंवा अशा काही टिप्स देणार आहे की ज्याच्यामुळे मुलांचं थोडं का होईना टी व्हीपासून किंवा मोबाईलपासून लक्ष आपण विचलित करू शकतो. तर सध्या आपल्याला बघू शकतो आपण स्टेशनरीमध्ये क्ले हा प्रकार खूप छान आहे आणि मलाही तो खूप आवडतो. तो त्याच्यामध्ये आपण थोडीफार इन्व्हेस्ट आपण करू शकतो. खूप जास्त की नाही 50-100 रुपयांपर्यंत आपल्याला ते क्ले भेटू शकतात. खूप कलरफुल त्याच्यापासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे टॉईज बनवू शकतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स, व्हेजिटेबल्स जे काही आपल्याला हवं असेल तर ते आपण बनवू शकतो. आपणही थोडा टाईम त्यांच्यासोबत स्पेंड केला पाहिजे जेणेकरून त्यांना त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट होतो. तर इथे मी थोडासा प्रयत्न केलेला आहे की थोडं तिच्याबरोबर बसून व्हेजिटेबल्स, फ्रूट्स असं काहीतरी बनवतो. मग ते त्यांचाही त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाढत जातो, तेही आपलाच बघण्याचा प्रयत्न करतात. तर आपण त्यांच्यासाठी थोडा वेळ काढला तर ते नक्कीच त्यांच्यासाठी खूप फायद्याचं असतं. तर याबाबतीत आपण विचार करायला हवे. कलर्स ऑनलाईन आपण बघतो खूप सारे कलर्स बुक्स भेटतात. लहान मुलं असतील तर नर्सरी बुक्स ऑनलाईन आता खूप सहजासहजी उपलब्ध असतात. तर ते आपण घेऊन येऊ शकतो आणि त्याच्यामध्ये आपण त्यांना कलरिंग करायला देऊ शकतो. थोडे पोएम्स, पिक्चर्स बघत ते थोडा आपला टाईम स्पेंड करू शकतात असं मला वाटतं. आता आलं की इंडोर गेम्स. तर घरातही आपण काही थोडेफार असे इंडोर गेम्स आपण स्वतः सर्व फॅमिली मिळून आपण त्यांच्यावर खेळू शकतो. उदाहरणार्थ कॅरम बोर्ड आला, लुडो आला, खूप सारे असे गेम्स आहेत की ज्याच्याकडून आपण मुलांसोबत खेळू शकतो. माझ्या घरी असा प्रकार आहे की आम्ही दोघेही मुलं जर टी व्ही आणि मोबाईल सोडून घरात कोणताही खेळ करत असतील तर आम्ही त्यांना कधीही अडवत नाही. भले घरात कितीही पसारा झाला तरी त्यांना जे करायचं आहे, त्यांना जसं खेळायचं आहे तर आम्ही त्यांना ते खेळू देतो. त्याच्यानंतर विकेंडला किंवा सुट्टी दिवशी आपण त्यांना बाहेर गेम झोनमध्ये एखाद्या पिकनिकवरती छोट्याशा किंवा गार्डनमध्ये, मंदिरात कुठे घेऊन जाऊ शकतो जेणेकरून त्यांनाही त्यांच्या रुटीनमध्ये थोडाफार फरक जाणवतो, तेही थोडंफार फ्रेश होतं. तर असे काय टिप्स आहेत तुम्ही नक्कीच घरी ट्राय करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.